क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. थल क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करो द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलं चलं सर्वादि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयांची क्रिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ती नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
आत्मरूप गणेशो किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेव बाळा ठाकूर दादांना आज 13 दिवस झालेले आहे. 27/9/2025 या दिवशी त्यांनी पंचमहाभूताच्या शरीरातून त्यांचं निर्माण झालेलं आहे. आज त्यांचा 13वा दिवस आहे, उत्तरकाली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण सर्व एकत्र जमलो आहोत. त्यांचा परिचय तुम्हाला सर्वांना आहे, ज्ञात आहे. ते माळकरी असून वारकरी होऊन आळंदी पंढरीची वारी गाडीनं त्या ठिकाणी जात होते, येत होते. स्वतः ते वारी करीत होते, वारकरी होते. आणि नुसते वारकरी नव्हते तर ते नामधारक होते. त्यांनी ब्रह्मनाम प्राप्त केलेलं होतं आणि ते स्वतः कीर्तन प्रवचन करीत होते. त्यांनी अगोदर नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. त्यांना ग्रंथ वाचण्याची खूप मोठी आवड होती. दादांना नुसतं एवढं करीत नव्हते ते, त्यांच्या जीवनामध्ये हा एक त्यांचा उपकार होता, परोपकार होता. कोणा जर सर्पदंश झाला, कोणा विंचू चावला तर ते उतरून द्यायचं काम ते करीत होते. पहा किती भाग्यवान आहे. उत्तम स्वतः पेटीवादक होते. त्यांना मृदुंगाची आवड होती. नुसती एवढंच नाही तर ते स्वतः शरीराने पैलवान होते. परमार्थात तर पैलवान होतेच, पण शरीराने सुद्धा पैलवान होते. रस्त्यामध्ये जर काही कोणी जर त्यांनी पैसे जर पडलेले पाहिजे, कुठं काही जे असेल ते असेल, 100 असेल, 50 असेल, 200 असेल, 1000 असेल, 500 असेल, त्यांनी कधी हात लावला नाही त्या पैशाला. रस्त्यावर पडलेले पैसे त्यांनी कधी उचलले नाही. आणि विठ्ठल मंदिरात ते स्वतः उत्तम असे दाते होते आणि शेवाई असे ते मंदिरात करीत होते. ते स्वतः आचारशील स्वतः होते. गुरुपौर्णिमेचे सुद्धा ते खजिनदार हे पद त्यांनी घुसवलं होतं. लग्नामध्ये स्वतः ते मंगळ अष्टक म्हणत होते. आणि समजा काही आळस आला, कुणाला कंटाळवाणं झालं तर ते मनोरंजन सुद्धा करीत होते. त्यासाठी ते स्वतः नक्कल करीत होते. असा त्यांचा स्वभाव होता. अशा दादांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार आहे. त्यांच्या पाठीमागे त्यामुळे त्यांची धर्मपत्नी हरिभक्त परायण गंगा भागीरथी मीराबाई नामदेव ठाकूर, मुलगा हरिभक्त परायण बंशीधर नामदेव ठाकूर, सुनबाई आयसो भारती बंशीधर ठाकूर, त्यांचे नात त्यांची कुमारी वैष्णवी बंशीधर ठाकूर, नातू कुमारी कृपेश बंशीधर ठाकूर आणि कुमारी अनिष्का बंशीधर ठाकूर, त्यांची बहीण गंगा भागीरथी शकुंतला हरी गायकवाड आणि त्यांचे बंधू हरिभक्त परायण विभीषण बाळा ठाकूर, त्यांची बहीण गंगा भागीरथी अंजनी नवनाथ फुलारे आणि श्री वधू जानू पाटील, पुतणे त्यांचे प्रणव विभीषण ठाकूर, हरिभक्त परायण सौ श्वेता चंद्रकांत पाटील पुतणी, हरिभक्त परायण सौ प्रणाली नितीश म्हात्रे पुतणी आणि हरिभक्त परायण कुमारी कुमुदिनी विभीषण ठाकूर त्यांची पुतणी आहे. असा खूप मोठा परिवार बाबांच्या पाठीमागे आहे. सर्वांना सोडून त्यांना जावं लागलं. निसर्गाचा किंबहुना मृत्यूलोकाचा व्यवहार आहे. त्यांच्या पवित्र आत्म्याला परमेश्वराने चिर शांती द्यावी अशी परमेश्वर चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. त्यांना या ठिकाणी माझ्या वैयक्तिक
आणि संप्रदायाच्या वतीने आत्मोन्नती विश्वशांती श्री गुरु प्रेमळ मंडळ यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली प्रथम मी या ठिकाणी समर्पित करतो. त्यांच्या सर्व परिवाराच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. त्यांना तिलांजली, आदरांजली, भावांजली या ठिकाणी समर्पित करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आजची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो. काही पैसे मागण्यासाठी नाही आलो. काय तू द्या नका देऊ तुमचा प्रश्न आहे. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. भाड्याचं दिलं तरी चालेल, फक्त घरी जाईपर्यंत दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. काही आपल्या घरचेच माणसं आहे, काय प्रश्न नाहीये. अगोदर तुम्हाला ठाकून ठुकून घेतो. पैसे कमवण्यासाठी कीर्तन करीत नाहीये, धर्मासाठी करतो, सत्यासाठी करतो. पैसे मिळावे म्हणून नाही. धर्माचे पालन सत्यासाठी इथून पुढे जगायचे. कोणाला? मला. तुमचं का तुम्ही कोरोनामध्ये भगवंताने वाचवलं. आता हा देह परमेश्वरासाठी समर्पित करायचा आहे. नको या व्यासपीठावर उभा राहून कीर्तन करतो पैशासाठी. त्याला पापिष्ट म्हटलंय. एक नंबरचा पापी येतो. द्रव्य इच्छेसाठी करी तसे कथा, काय त्या पापिष्टाने मिळे खावया. पोट पोसावया तोंडे बडबडी, नाही धडपुडी एक गोष्टी. त्याने सांगितलं कीर्तनाचा विकरा मातेशी गमन, भाड खाई धन विटाळ तो. द्रव्यासाठी नाही करत, धर्मासाठी करतो. मला या ठिकाणी आता व्यवहारासाठी मी म्हणतो, मला म्हणतो बरं का. तर मी काय, मला काय, माझं काय हे सद्गुरूच्या कृपेने सगळं ज्ञात झालेले, तरी सुद्धा व्यवहारामध्ये मी शब्द वापरावा लागतो. आता शरीर उभे आहे तुमच्या समोर, फक्त शरीर उभे. हे शरीर म्हणजे मी नाहीये, हा बोध मला पहिल्यांदा झाला म्हणून तुमच्या समोर उभा आहे या ठिकाणी. शरीर मी नाहीये. आय एम नॉट धिस बॉडी, आय एम स्पिरिट सोल. आय एम म्हणजे मी, नॉट म्हणजे नाही, धिस म्हणजे हे, बॉडी म्हणजे शरीर. मी शरीर नाही, मी शुद्ध आत्मा आहे. ही सद्गुरूची कृपा आहे. आणि या ठिकाणी आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय विभीषण बाबा यांनी सेवा माझ्याकडे दिली. आजच्या सेवेसाठी या ठिकाणी हरिभक्तपरायण आमच्या सर्वांचे आदरस्थान परमपूज्य हरिभक्तपरायण प्रकाश बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या विभीषण बाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिलं. बाबा, सगळ्या मोठी गोष्ट सेवाच मिळत नाही. काय देतो आणि काय घेतो आणि किती घेतो आणि किती देतो, काय वर नेतो, तोंडवाशा. खरं नाही बाबा. विठ्ठल विठ्ठल. मला सांगून जातो मजा नाही कशामध्येच. नाम आणि परमार्थ सोडून कशात मजा नाही. पण आपण भाव चढून गेलो, लोक बिघडून गेले. जिंदगी है साहब छोड़ कर चली जाएगी, मेज पर होगी तस्वीर, खुर्ची खाली रह जाएगी. एक दिवस खुर्ची खाली राहणार आहे आणि आपण निघून जाणार आहे. ज्या खुर्चीवर बसत होता ना, त्या खुर्ची मोकळी होऊन जाणार आहे. काही मजा नाही. ज्याच्यासाठी आलो ते काम आपण केलं पाहिजे. बाबा, तुम्हाला सांगून जातो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा घोड असा अभंगाच्या सेवेसाठी निवडला. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक क्षणाला विचार करा. पण कोणता विचार करायचा आहे? या अभंगामध्ये हाची या शब्दाखाली अंडरलाईन करा. हा शब्द काहीच काही दर्शवतो, खूप मोठं काहीतरी सांगतो. हाची, क्षणोक्षणी हाची. हाची म्हणजे कोणता विचार? त्याचं उत्तर ते सांगतात, तरावया पार भवसिंधू. जेणे तू भवसिंधू तरुण जाशील, तो विचार म्हणजे हाची. हाची म्हणजे कोणता विचार? तरुण जाण्याचा विचार. मग तो कोणता विचार आहे तो आपण बघणार आहोत. तो विचार त्यांनी करायला सांगितला. ज्याला माझं म्हणतो ते पंचमहाभूताचं शरीर तुझं नाहीये, ते नाशिवाले. एक दिवस ते जाणार आहे. नुसतं तुझं नाही, सगळ्यांचं जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला सावधान करतो, काळ तुमचं माझं आयुष्य खातोय.
सावधान केलं. मग सावध होऊन काय करा? त्याने सांगितलं संतांची संगत करा, त्यांचा समागम करा, आणि त्यांची संगत झाल्यानंतर जे गुह्य तुम्हाला प्राप्त होईल ते प्राप्त झाल्यानंतर, स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर मग परमार्थाची तातडी करा. हे त्यांचं सांगणं आहे. आता तुम्हाला किती ग्रहण करायचं, तुम्हाला काय ऐकायचं हे तुम्ही ठरवायचं. हे नुसतं सांगायचं ना ऐकायचंच काम चालू आहे, बदल काहीच नाहीये. थिअरी जोरात चालू आहे, प्रॅक्टिकल अजिबात नाहीये. लोक यालाच परमार्थ म्हणतात. महाराज कशी कीर्तन करतात, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचं गायन कसं आहे, लोक याला भुलून गेले. लोक याला परमार्थ समजू लागले. हा परमार्थ नाहीये. आता हे जे कीर्तन आहे ना, हा परमार्थ नाहीये. परमार्थ वेगळाच आहे. हे फक्त तुम्हाला दमडी आहे का तुम्ही तो परमार्थ करावा, याच्यासाठी हे व्यासपीठ आहे. आपण यालाच म्हणतो परमार्थ. यालाच महाराज म्हणजे लई तुम्हाला असं वाटतं काय काय उड्या मारल्या, काय पढाई केली एवढी त्यांनी, काय ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या, अभंग पाठ केले, हा ताला सुरात एकदम मस्त पैकी ठेका जमला. कला बोला पोपटासारखा. आता तर लई पोपट निघाली. आता आम्ही जुने पोपट झाले. आता लई पोपट निघाले, नवीन पोपट. असे पोपट, हे पोपट डायरेक्ट पार 51,000चा कमी उतरत नाही. असे पोपट फार वाईट अवस्था. त्यांना माहित नाही पुढे काय घडणार आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांना माहितीच नाही. त्यांना कल्पनाच नाही पुढे काय होणार आहे. ते मस्तीमध्ये येते, धुंद झाले. एवढा अहंकार त्यांना झाला. या कीर्तनाने अहंकार वाढतो. सद्गुरूंना दिलेल्या नामाच्या कीर्तनाने अहंकार जातो, याने वाढतो, याने कमी होतो. हे भजन टाळाचं, ठेक्याचं, पिठीचं, पकवानाचं, या भजनामध्ये अहंकार वाढतो. आणि स्वतः एकठाच श्वासावर ध्यान ठेवून जो भजन करतो त्याने अहंकार जातो. तुम्ही यालाच भजन म्हणता. खरं भजन के इतका मोठा घोटाळा आहे बाबा. आता तुम्ही बसलेले सगळे पाहुणे, म्हणजे तुम्ही पाहुणे, मी सुद्धा पाहुणाच आहे, पण मला व्यवहारासाठी म्हणावं लागेल. सगळे पाहुणे असते. कोण कोण इथं कायम स्थायी, कोण आला इथं कायमचा राहणारा? कोणी राहिलं का आतापर्यंत? कोणी थांबला नाहीये. हो, त्याने सांगितलं उदंडची झाले जगोनिया मेले, होऊनिया गेले रावरंक. रावरंक किती आले किती गेले तपास लागला नाहीये. आपण कुठपर्यंत राहणार आहे? नाही थे उरो आले नाही थांबले नाही. आपण कोण आहे? नाही येथे उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. बाबा बाबा बाबा, मोठमोठे गेले. आपल्याला ती आठवण नाही. आपली स्वतःला जायचं एक दिवस. या पिंजऱ्यातून पक्षी उडून जाणार आहे याचं भान तुम्हाला मला नाहीये. मी तुमच्यामध्ये आहे. मी काय मोठा काही ज्ञानी नाहीये. नाही. हो, संसारामध्ये भ्रष्ट आहे, पण परमात्मा श्रेष्ठ आहे. बरं का, ध्यानात ठेवा. सद्गुरूच्या कृपेने श्रेष्ठ. श्रेष्ठ कसे झाले? सगळे भ्रष्टच आहे.
जीव हा भ्रष्टच आहे. जो पदापासून पदच्युत झाला त्याला भ्रष्ट म्हणतात. आपण सगळे पदापासून भ्रष्ट झालो आहोत. आपल्या पदावर नाही आपण आपण सगळे मूळ पदावर नाही. आपलं जे मूळ पद आहे ना त्याच्यावर आपण नाही. आता पदापासून आपण वंचित झालो. पदापासून अक्षरशः आपल्याला ढकलून दिलेले आणि या मायेच्या राहटामध्ये आपण अडकून पडलो. आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरून गेलो. हे सांगायला किती मस्त वाटतं. याचा जर अनुभव मला नसेल तर काय सांगून काय फायदा तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल याचा विचारच नाहीये. विचार 3 प्रकारचे सांगितले. खरा पहिला विचार आहे तत्वविचार. हा पहिला विचार आहे तत्वविचार. दुसरा विचार आहे आत्मविचार. तिसरा विचार आहे ब्रह्मविचार. तत्वविचार जोपर्यंत आम्हाला तत्व हा शब्द कळत नाही. त हा शब्द के, त्व हा शब्द तू, त त्व ते तू. कोणता विचार आहे हा? तत्व विचार आहे. ते तू. जसं भगवान श्रीकृष्ण गोपाळाबरोबर खेळ खेळायचे. काय खेळ खेळायचे ते? हू तू तू. हू म्हणजे आहे, हू तू ते तू. हू आहे, काय आहे तू ते तू, हू तू तू ते तू. विठ्ठल विठ्ठल हे खेळ खेळायचे. हा मामा पोरा, हा मामा पोरा, घुमरी वाजे हमामा म्हणजे काय? हा मामा हम ब्रह्मा, हम ब्रह्म, हमामा हम ब्रह्मा. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. तुम्हाला काय वाटतं कोणती खेळ खेळायची? कोणते? या आपण खेळ खेळतो. ये विठ्ठल विठ्ठल सगळे विचार. हा विचार नाहीये तत्व विचार. मालकरी धंदावाल्या, हा विचार जर नाही केला ना सोयीचा मारणार नाही तू. विठ्ठल विठ्ठल आम्ही साधूची अवलाद आहे. साधूची अवलाद आहे, संतांची अवलाद आहे. असा नाहीये पोट भर्या मागायचा घेतात मारायच्या चाटा. अजिबात जमायचं नाही. जाय ते खरं. कोणी नाही बोलून तरी चालेल. नीट काम करायचं, चांगलं मारायची. काहीतरी चाटा सुटा मारायच्या, बांधायच्या भेटान मारायच्या चाटान. हातात दाळाचा गोटान, खाली पाचशेच्या नोटान, पुढे बोला तोटा मेले सगळे. तुमचं सगळं जोऱ्यात आहे, सगळं जोऱ्यात आहे. फक्त खरा परमाचं जोऱ्यात आहे. हे काय माईनं काय होतं? किती टपुड्या माई घाल. माईनं काहीच होत नाही, गंधानं काहीच होत नाही, यांनी काहीच होत नाही. जे होतं ना ते तुला सापडलंच नाही. विठ्ठल अरे जिथं विष्णू जप करतो, ब्रह्मदेव जप करतो, भगवान शिव जप करतो, कुणाचा जप करतो? हा कुणाचा जप करतो बाबा? ध्यानी बैसोनी शंकर, 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 ध्यानी बैसोनी शंकर. राम राम सार जपे, राम राम सार जपे, राम राम सार जपे, राम राम सार
पार्वती पुषे आवडी काय जपता तातडी. एवढी तातडी तुम्ही काय करून राहिली? एवढी तातडी कशासाठी? भगवान शिवल्याचं भजन करतोय. कोण आहे तो? तुम्ही देव कशाला म्हणता? अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल कशाला देव म्हणता? आम्ही, तुम्ही ज्याला देव म्हणता आम्ही त्याला देव नाही म्हणत. आम्ही त्याला देवाच्या प्रतिमा म्हणतो, देवाच्या मूर्ती म्हणतो. आमचा देव जगाला तयार करतो. आमचा देव त्याने जग तयार केलं, पण तुम्ही देवाला तयार केलं. पण आमच्या देवानं तुम्हाला तयार केलं. तो आमचा देव आहे. पहिले कोठेच नव्हते काही, 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 जन्म सूर्य बनवले काही, पहिले कोठेच नव्हते काही, जन्म सूर्य बनवले काही, सूर्य तारा नाही, जन्म सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही. अवघे सूर्य होते काही, अवघे सूर्य होते काही, अवघे सुनेत होते बाई बाई, अवघे सुनेत होते बाई. काय समजत नाही माणसाला, काहीच कळत नाही. चांगले कपडे घाली, इस्त्री करील कपड्याला, निळ देईल कपड्याला, मस्त पैकी असा ठकुरबन राहतो. तू लोकांना फसवशील, देवाला थोडं फसवशील. हा? माहित आहे, अवघे शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे ते 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 हे नाही, ते आम्हाला सगळं हेच दिसतंय. इथंच काम चालू, इथं बसल्या बसल्याच काम चालू. इथल 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 नको तिथल बाय, इथल काय पाहतो? इथल 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 बायकोनं केलं पिठलं, हे खायला सुटलं. इथलच काम चालू. जोपर्यंत तिथलं काम होते तिथलं काही खरं नाहीये. अवघड परिस्थिती फार. चिरी चोळिया धुता विसर, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाठवे कोण कुळयाती, झाल्या सकळ तटस्थ नेत्रपाती. हो ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. वस्तू जवळ आहे, वस्तू जवळ आहे, वस्तू कळत नाहीये. ती वस्तू म्हणजे भगवान शिव आहे, ती वस्तू म्हणजे विष्णू आहे, ती वस्तू म्हणजे ब्रह्मदेव आहे, ती वस्तू म्हणजे तुम्ही आहे, ती वस्तू म्हणजे मी आहे, ती वस्तू सगळं जग आहे. विठ्ठल जगामध्ये काय हालत ते दृष्टीशी नाही भरत. आचळा सोनी चळत चंचल म्हणता आई मुठी. काही नसोनी ते दिसत नाही सत्य भासत. आकारे आकार लपत वावगे जाणत्याशी भासत. काय काय कोणती वस्तू आहे ती? तिला तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत
प्राणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहोम कोहोम आपण सगळे कशात बसलो आता कोहोम कोहोम काय माहिती कोण आहे आई वडिलांनी नाव ठेवले देवाला त्या नावाचा एवढा फुलका घ्यायला काय माहिती कोण आहे कस्तम कोहम कुताया था कामी जननी कोमे तातः कोहम कतमिदम जातम कोवे कर्त्याश्य विद्यते आलाशी कोठोनिया जाशी कवन्यारे ठाया कोहम उलट्या पाट्या गमती सगळ्या सोम होते ते कोहम झाले निज विसरले काय सांगू मार्ग चुकला विसर पडला वरपडा झाला विषय चोरा मार्ग चुकला तुमच्या जे भाग्यवान असतील त्यांना प्रकाश बाबा विभीषण बाबा ज्यांना कळाले असेल ना त्यांना समजेल विठ्ठल विठ्ठल भगवान शिव भजन करतोय त्याला आदिपुरुष म्हणतात परमपुरुष म्हणतात देवी सद्भ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहोर लाभी मग शरीर राहू अथवा जाऊ ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 8व्या अध्यायातला 8वा श्लोक आणि 8व्या श्लोकातली 82 नंबरची ओळी आहे विठ्ठल सत्याचा अभ्यास करती जगामध्ये सत्य काय आहे म्हणून तुम्हाला सांगितलं पहिला तत्वविचार व्हायला पाहिजे हा तत्वविचार नसेल हे पारमार्थिक नाहीये यांनी सोंग घेतले परमार्थाचं ढोंग केलेले परमार्थाचं एक वेळ तुम्ही साधे सुधे माणसं चांगले पण परमार्थाचं ढोंग करणारा फार वाईट अवस्था त्याची अरे त्याने सांगितलं नाम याने पंधर घेतले विठ्ठलाला जीत धरले मुर्द्या मुर्दे मुर्दे ज्याला अंतरंगातला चैतन्य कळत नाही तो मुर्दा आहे मेलेली वस्तू येते जिवंत नाही तो 24 तासामध्ये 21,600 वेळा येणारा जाणारा पाहुणा बली विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अखंड वस्तू येते निरंजन माला घट में फिरे दिन रात ऊपर आवत नीचे जावत श्वास श्वास चल जात वस्तू तुमच्या माझ्या जवळ आहे दाखवून देणारा भेटला नाही विठ्ठल दाखवून देणारा भेटला जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही अरे साधू कोणला म्हणू नको तू दाढीवाले जटावाले साधू नसतात भगव्या कपड्यावाले साधू नसतात अंगाला लावणारा साधू नसतो लंगोट लावणारा साधू नसतो नंगा फिरणारा साधू नसतो त्याला साधू नाही म्हणायचं कपड्याचं अवडंबर येते संत ते नसतात कुणालाही संत म्हणतात कीर्तनकार कोण संत होतो का हा कीर्तनकार संत नाही होत पण एखादा संत कीर्तन करू शकतो विठ्ठल विठ्ठल पावर आहे पावर साधूच्या कृपा दृष्टीमध्ये पावर आहे साधूच्या हाताच्या स्पर्शामध्ये पावर आहे साधूच्या शब्दामध्ये पावर आहे साधूच्या संगतीमध्ये पावर आहे फक्त आम्हाला संत आणि साधू कळाले नाही फार मोठी शोकांतिका आहे मनुष्य देहामध्ये येऊन ही विठ्ठल विठ्ठल टाकल पाऊल ग लागली चाहूल ग
आम्हाला माळी घालायची लाज वाटते बर का. हे ठकूबाई बकूबाई इकडं बाई काय खरं नाही. अशी एकही बाई नाही त्याच्या गळ्यात सोन्याची मणी नाही. सगळ्याच्या गळ्यात आहे. माळी काय कुठे गेल्या तुळशीच्या माळी चालत नाही तुम्हाला. वाद होतो पाकिस्तानी तुम्ही हा ऐकता का. खरं नाही बरं पुढं वाईट परिस्थिती पुढं फार फार अवघड आहे. डोळ्यावर धूर आहे फार मोठा अज्ञान आहे. जीवाच्या लक्षात येत नाहीये काय केलं पाहिजे. तुमचं सोनं करून घ्या. आपलं आपलं सोनं आपण करा. जगाच्या नादी लागाल. अरे 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 बाबा भाऊ दादा वाईट परिस्थितीवर बाबा फार वाईट परिस्थिती आहे. फार वाईट आहे. अतिशय वाईट आहे. फार वाईट आहे. आता इथंच काय असं ते करा. गुरुरायाने मौज मला दारिले गुरुरायाने मौज मला दारिले आत्मज्ञानाची डोक कशी लावली हो मला पावले आत्मज्ञानाची डोक कशी लावले हो मला पावले आत्मज्ञानाची डोक कशी लावले हो मला पावले आत्मज्ञानाची डोक कशी लावले हो मला पावले गुरुरायाने मौज मला दारिले गुरुरायाने मौज मला दारिले हो आत्मज्ञानाची डोक कशी लावले हो मला पावले 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 मला पावले हो मला पावले जीवन क्या बात. सगळ्या सट गोळ्या चालल्या पाहिजे. तुमच्याकडे बंदूक आहे त्यात गोळ्या नाही. बंदूक आहे ना तुमच्याकडे बंदूक आहे त्यात गोळ्या नाही. असा असा फुसकाबार चाललाय फुसकाबार. थोय थोय असा निवार बार व्हायला पाहिजे. धडाधड 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 काम चाललं पाहिजे. अशी बंदूक चालली पाहिजे सारखी. अशी बंदूक चालली पाहिजे. तुका म्हणे हाना काळा तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी फाता भरा हरी राम बाणी. खरं नाही काहीच खरं नाहीये. ती वस्तू जर सोडली ना या जगामध्ये काहीच खरं नाही. ती वस्तूच खरी. ती वस्तू त्या देहातून गेली त्याचं उत्तर काय आहे. त्याचा तेरावा आहे. त्याचं दाखव आहे. कोण होतं त्याच्या शरीरामध्ये. काय होतं त्या शरीरामध्ये. कुठं गेलं ते. कशासाठी आलं होतं. काय केलं इथे येऊन. काय बरोबर नेलं. काय त्याला नेता आलं. काय केलं त्यांच्या बरोबर. जे केलं ते गेलं. घरातून काय नेलं. कुणी काय दिलं. जे केलं ते नेलं. मग काय केलं. तुम्ही काय केलं पाहिजे आता. काय लक्षात घ्या. संतांच्या कृपेशिवाय साधूच्या कृपेशिवाय फार वाईट अवस्था आहे दादा. ज्ञानदेव म्हणे सद्गुरु कृपा झाली. विठ्ठल येणार नाही हातात ते कोणाचे. तुम्हाला खरं सांगतो बरं का. दोन्ही हात जोडतो तुमच्या पुढे. दोन्ही हात जोडतो. तिसरं मस्तक झुकवतो. अजून सावध व्हा. अजून सावध व्हा. ऐकता का. सकळांच्या पाया माझे दंडवत
करी पुढे हाचे उपदेश नका करू नास आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवट आपुलाले चित्त शुद्ध करा का कपडे शुद्ध करा हा आमचं चित्त नाही आमचे कपडे शुद्ध करा घर शुद्ध करा दिवाळी आली वगड्या बाहेर काढ ब्लँकेट बाहेर काढ घर धुवून काढ सगळे साफसफाई करून तुला तसंच होईल दिवाळी तुमच्या डोंबले भरा दिवाळीची अरे दिवाळी नाही रे दसरा अवघड आहे हो. चित्त शुद्ध करायला सांगितलं कपडे नाही केस नाही चित्त शुद्ध करायला सांगितलं ते कशाने होईल कशानं विचार फक्त नामस्मरण दुसरा कोणताच तिथं कोणताच काहीच नाही साधन दुसरं फक्त नाम सोडून या जगामध्ये काहीच खरं नाहीये वारी सुद्धा खरी नाही नाम नसेल तर तुमची एखादच खरी नाही जर नाम नसेल तर तुमचं पारायण सुद्धा खरं नाही नाम नसेल तर तुमचे उपवास खरे नाही नाम नसेल तर तुमचं भजन खरं नाही नाम नसेल तर खरं नाही तुमची देवपूजा सुद्धा खोटी आहे मंदिरातला देव सुद्धा खोटा आहे नाम नसेल तर जर नाम असेल तर घराघरामध्ये मंदिर आहे घराघरामध्ये देव आहे नाम असेल तर नाम नसेल तर तुझ्या बायको देव नाहीये नाम नसेल तर तुझ्या पोऱ्यात देव नाहीये तुझ्या घरात देव नाहीये अरे तीर्थात सुद्धा देव नाही तुला नाम नसेल तर नाम पाहिजे नाम ज्याच्याजवळ नाम आहे त्यांना कुत्र्या देव दिसला हाती घेऊन तूप वाटी नामा धावे शोना पाटी त्याच्याकडे नाम आहे त्याने 4 पायाचा रेडा बोलवला त्याच्याकडे नाम आहे त्याने गाढवाला पाणी पाजले कावडीचं पाणी गाढवाला पाजले ज्याच्याकडे नाम आहे त्यांना कांदामुळ्या देव दिसतो त्याच्याकडे नाम नाही त्याला माणसा देव दिसत नाही जीवाचं रान केलं आपल्यासाठी त्या साधू संतांनी रान केलं जीवाचं घर नाही पाहिलं बायको नाही पाहिली पोरं नाही पाहिले जमीन जागा नाही पाहिली धन नाही पाहिलं फक्त हे जीव पाहिले त्यांना संत म्हणतात आम्ही संत नाही त्यांना संत म्हणतात जीवनामध्ये सगळे मिळेल बाबा संत भेटायचे ज्याच्या जीवनामध्ये संत भेटले संत ज्याच्या जीवनामध्ये भेटले लागत नाही असा अंत तो भगवंत तुमच्यामध्ये उतरून दिल्याशिवाय ते राहत नाही त्याला संत म्हणतात आनंद येतो वेद सुद्धा स्तब्ध झाला शास्त्रे भांबावून गेली काय कोण आहे तो कसा आहे कुणाला सांगता नाही आला ऐशी निर्विकार निज वस्तू म्हणून शरीरातून जाताना तो दिसत नाही जर जीव जाताना दिसत नाही तर देव कसा दिसायचा सांगतो तुमच्याकडे सगळा विचार आहे फक्त हा तत्वाचा विचार नाही म्हणून जीवनामध्ये पहिला तत्व विचार केला पाहिजे हा तत्व विचार प्राप्त करण्याकरता ब्राह्मणाचे पोर एक केला कोणाच्या लक्षात येत नाही लवकर अतिशय भयानक अवस्था आहे जगामध्ये आता आणि खरी भयानक अवस्था कोणाची तुम्हाला सांगू का खरी भयानक अवस्था कीर्तनकाराची तुम्ही तरी बरे
जाऊ द्या, तुम्हाला काय नाही होणार. यांची लई भयानक अवस्था आहे, एवढी भयानक, कारण ते व्यासपीठावर आहे ना. तू तुला उभं कशासाठी केलं इथं? कशासाठी केलं? तू एक जबाबदार व्यक्ती आहे परमार्थामधली. कीर्तनकार म्हणजे जबाबदार आहे व्यक्ती, जबाबदार व्यक्ती. तू व्यासपीठावर उभा आहे. तुम्हाला तरी एक वेळ देव माफ करील, पण माझ्यासारख्या कीर्तनकाराला देव माफ नाही करणार, अजिबात करणार नाही. जबाबदार आहे तू. सगळ्यांची इच्छा, सगळ्यांचं ध्यान, सगळ्यांचा विश्वास तुझ्यावर आहे. विठ्ठल विठ्ठल. जबाबदार व्यक्ती कीर्तनकार म्हणजे. तुमचं एक वेळ तुम्हाला माफ होईल, त्याला माफ नाही होणार. म्हणून सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये जाऊ दे आमचं काय पुण्य असेल, आम्हाला सुद्धा माहित नाही काय जन्माचं काय केलं असेल देवलाने, काय सांगता येत नाही. आशशील केले पुण्यदान अथवा साधू सेवा, म्हणून कळले सकया तुझला अंतरी देव भजावा. म्हणून तुला कळालं सकया अंतरी देव भजावा. धर्माची आपुला कोणे तुला दाविला, कोण देव पावला बिचाऱ्या हरी भजनाशी लागला. कितीतरी लोक असती जगामध्ये देवतयांना ठावे, खावे प्यावे द्यावे म्हणती, सगळे मरून जावे. तूच कसा वाचला अरे रंगणी ह्या नाचला, कोण देव पावला बिचाऱ्या हरी भजनाशी लागला. बिचाऱ्या हरी भजनाशी लागला. हरी भजनाशी लागला. ज्याने तत्वाचा विचार केला तो हरी भजनाशी लागला. शुक महाराज नागवेच पळून गेले. कशासाठी? हे तत्व मला कोण सांगेल? कोण जगामध्ये सांगणारा माईका झाले जो मला तत्व ज्ञान सांगेल? सगळं ज्ञान तुम्हाला झालं, पण तत्वाचं ज्ञान झालं नाही. तुमचं लक्ष तिथं नाहीये. जी वस्तू अलक्ष्य आहे तिचं नावच अलक्ष्य. तिथं लक्ष द्यायला सांगितलं. अलक्ष्य म्हणजे तिथं लक्ष, अलक्ष्य म्हणजे तिथं लक्ष. आमचं लक्ष पडद्यावर आहे, घरावर आहे, झाडावर आहे, कागदावर आहे, बसले यांच्यावर आहे. पण या पोकळीमध्ये जे आहे त्याच्यावर आमचं लक्ष नाहीये. ती वस्तू अलक्ष्य. अलक्ष्य म्हणजे अलख. अलख म्हणजे या आकाशाची पोकळी, त्याला निरंजन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. निरंजन म्हणतात. नवनाथ ग्रंथ ज्यांनी वाचला त्यांना विचारा अलख निरंजन म्हणजे काय? अलक्ष्य विलक्षी तेथे दिसती दोन्ही पक्षी. कोणते पक्षी? दोन पक्षी. कोणते कोणते? कावळा, गुबाड, साळुंकी. अरे पक्षी माथ्यावर आलाय आता. विठ्ठल विठ्ठल. चंद्र आणि सूर्य दोन पक्षी. अलक्ष्य मी लक्षी तेथे दिसती दोन्ही पक्षी. हे दोन पक्षी आकाशामध्ये, दोनच पक्षी. तुम्हाला हे कळायचंच नाही हो. तुम्हाला जावई आला शेवया केल्या तुमची गंमत केली का? काय बाबा हे तुम्हाला कुठे कळणार आहे आता? अलक्ष्य हा अवघड. शून्याची पोटी निरंजन गुंफा ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला. उन्मणीची निद्रा लागलीशे फार स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. उन्मणीची निद्रा लागलीशे फार स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. उन्मणीची निद्रा निजविले बाळ निजस्थानी बाळ निजस्थानी निजविले बाळ
चौकडीचा अभंग आहे हा. थोडं पुढे सरका ना बसल्यामध्ये. हा अभंग हा चौकडीचा अभंग आहे. चौकडी फार सुंदर अभंग आहे. गोड प्रमाणे या अभंगातलं 4 प्रमाणे चौकडी म्हणतात त्याला. फेडीला डोळ्यांचा कवळ, दुतला गुण दोषाचा मळ, लावणी स्तनी केला शीतळ, निजविले बाळ निजस्थानी, निजविले बाळ निजस्थानी. तुम्ही जे म्हणता ना, उदो बोला उदो बोला उदो बोला. उदो म्हणजे काय? तू उदो येते ते उदो माहित नाही, काहीच माहित नाही. उदो उदो प्रगटले बिंबले भान. हा प्रमाणता काय? उदो प्रगटले बिंबले भान. माणसं भानावर आहे का आता? माणसं भानावर नाही, माणसं तानावर आहे. ज्या दिवशी माणूस कानावर येईल त्या दिवशी माणूस भानावर येईल. भानावर नाहीये म्हणून तुम्ही तुमच्या मनावर जास्त घेत नाही. ज्या दिवशी भानावर येईल त्या दिवशी मनावर घेईल. आणि जो मनावर घेतो ना, ज्याचं लक्ष मनावर आहे ना, अरे वा, आमचं लक्ष मनावर नाहीये, आमचं लक्ष धनावर आहे. वा, ज्याचं लक्ष धनावर आहे तो वानावर आहे. वान कळतं तुम्हाला काय? माणसं म्हणतात काय वान घेऊन चालला, काय तोंड घेऊन चालला? आम्ही सगळे वानावर आहे आता, धनावर आहे, मनावर नाही. ज्या दिवशी मन ताब्यात घ्या, लक्ष ज्याचं मन झालं, ज्याचं मन लक्ष झालं, बास त्याला 14 वर्ष लक्ष्मणाने जे खाल्लं ना ते फळ त्याला खायला मिळेल. 14 वर्ष लक्ष्मणाने जे फळ खाल्लं, रामाने जे फळ खाल्लं त्याला आमच्याकडे रामफळ म्हणतात. तुमच्याकडे सीतेला जे फळ आवडत होतं त्याला आमच्याकडे सीताफळ म्हणतात. तुमच्याकडे सीताफळ. लक्ष्मणाला कोणतं फळ आवडत होतं? कोणतं? डांगर, डांगर, भोपळे, रताळू. काय आवडत होतं लक्ष्मणाला? हेच कळत नाही ना. लक्ष्मणाने कोणतं फळ खाल्लं 14 वर्ष? काय खाल्लं लक्ष्मणाने 14 वर्ष? कोणतं फळ खाल्लं? ते फळ ज्या दिवशी तुम्हाला खायला मिळेल, वा, अरे अनंत जन्माचं सुकृत उदयाला म्हणायचं का बाबा. हा साधी गोष्ट नाहीये. शुकाला जनकाकडे पाठवलं व्यासांनी, जाय जनकाकडे जाय. हो, जनकाकडे पाठवलं. जनकाची अवस्था काय होती? खेळता चक्रवर्ती, जनका लागला धाक, पडियला अग्नी माझी, पाव जळत एक, भरलाशे कंप अंगी, सुख नाठवे दुःख आप परती नाही, देह भाव सकळीक, निजी रे निजी आता, म्हणून पर्य दे माता, खेळता कष्टलाशी, बाळा तुरे नेनता. याची अवस्था कशी होती? खेळता चक्रवर्ती, जनका लागला धाक, पडलेला अग्नी माझी, पाव जळत एक, भरला से कंपांगी, सगळं शरीर कापत होत. सुख नाठवे दुःख आप परत येई नाही. हा माझा आहे, तो त्याचा आहे, हे दुसऱ्याचे, हे यांचे, हे आमचे नाहीये, हा माझा आहे. हा भेद संपला होता. विठ्ठल आम्ही सगळे भेदामध्ये गुंतले सगळे. एवढा भेद आहे, एवढा भेद आहे. हे माझे भाऊबंधन, हे माझे नातेवाईक, हा माझा भाऊ, ती माझी बहीण आहे, तो माझा जाव आहे, ती माझी मुलगी आहे, ते आमचेच माणसं आहे, ते आमचाच भाऊबंधन, आमचाच वाडा आहे ना, आम्हीच आहे. तुम्ही तुम्ही तुमचे आता ती माझ्या घातली त्यांनी, हा माल घालून तू परमात्याला पाठवून केलं. टाळ ठोकून 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 हे लोक टाळ फोडून टाकले बाबा.
2-2 किलोचे डाळपार पावशेरवर आणले हिनी. पावशेर ठोकून 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 नुसतं तुला ठोकायचं काम चालू आहे. ठोकिलो काय तू? काय ठोकितो? कळतं का तुला? तू काय म्हणतो ते? काय म्हणतो ते कळतं का? वाया येर झालं हारी गेला वाया येर झालं हारी गेला वाया येर झालं हारी गेला वाया येर झालं. सहा संसार असा जोरदार आदळतो. असा असा टाळामध्ये स्कूलला हानी पडला. इतका इतका डोळे बिळे त्याचे ते अवतरण पिवतरण. अरे वा रे भक्त. अरे भक्त म्हणतो सडासड सगळा हरिपाठ पाठ केला. असा हरिपाठ पाठ आहे. असा पाठ झाला माझा हरिपाठ. कसा आहे विचारा? हरिपाठ केला. म्हणलो तू पाठ केला हरिपाठ, पण तू किती ताट झाला याचं का? पाठ झाला हरिपाठ, ताट किती आहे? माझ्यासारखं कुणी नाही. किती ताट आहे हा? सोपी गोष्ट आहे कधी. जनकाकडे पाठवलं. जनकाने ब्रह्मविद्या सांगितली. त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. त्याला तत्वमसी विद्या म्हणतात. ब्रह्मविद्या त्याला म्हणतात. ती ब्रह्मविद्या ज्याच्यापासून सुरू झाली त्याला परब्रह्म परमात्मा म्हणतात. त्याच्यापासून ती गंगा वाहत आलेली आहे. हंसाचं रूप घेतलं पहिल्या परमेश्वराने. पहिला ब्रह्मदेवाला बोध केला. ब्रह्मविद्या तिथून सुरू झाली. तत्वमशी विद्या म्हणतात त्याला. तत्वमशी विद्या ब्रह्मानंदू सांग तोची झाला अंग तुका आता न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले. विठ्ठल विठ्ठल. गोष्ट नाहीये. ज्यांना नाम माहित नाही त्यांना सांगतो. ज्यांनी अनुग्रह घेतला नाही त्यांना सांगतो. तुम्ही धर्माच्या मंडपामध्ये येऊन बसले. इथून नाम घेतल्याशिवाय जाऊ नका. विचारा कोणला तरी नाम म्हणजे काय भानगडे. अनुग्रह म्हणजे काय? काय जप केला भगवान शिवाने आम्हाला सांगा. काय जप केला श्रीरामाने आम्हाला सांगा. काय जप केला 1400 वर्षाच्या चांगदेवाने मुक्ताबाई भेटल्यानंतर आम्हाला सांगा. विचारा. अवघड आहे. तुम्हाला आवडलं तिकडे, यांना नाही आवडलं. तुम्ही टाळ्या वाजवल्या. त्याला आवडताना तो जोर जोर टाळ्या वाजवतो. ताली सुद्धा यांच्याकडून विकत घ्यावा लागेल आता. विठ्ठल विठ्ठल. बरे सर पावले रवळे असतील, काही नाते गोत्यातले असतील, त्यांना काय माहिती काय बांधली. काय म्हणते हा महाराज लई ताऊन ताऊन बोलू आणला हा कशाला नाही शिकतात तोंडाचं टेन्शन नाही. काय वाईट परिस्थिती फार वाईट आहे. अतिशय आवड आहे. माझं काम आहे तुम्हाला सावध करणं. तुम्हाला कसे वाटू द्या, कोणाला कसंही वाटू द्या, माझ्या देवाला चांगलं वाटलं पाहिजे. बस ते भगवंताला चांगलं वाटलं पाहिजे. मी देवासाठी करतोय, तुमच्यासाठी करत नाही. कोणी काही म्हणू द्या, काय करायचं तुमच्याशी. तुम्ही मला वाचवायला येणार नाही आहे. माझा भगवंत मला वाचवेल. कीर्तन हे देवासाठी करायचे. कीर्तन धर्मासाठी करायचे, लोकांसाठी नाही करायचं. विठ्ठल विठ्ठल असा प्रश्न, भयानक प्रश्न पडलाय हा. आता शरण कोणा जावे, सत्य कोणा ते मानावे.
एक म्हणती सगुण, एक म्हणती निर्गुण, एक एक केला सर्व त्याग, एक म्हणती राजयोग. मी कोणाला शरण जाऊ आता? मी कोणाला विचारू? आहे कोणी सांगणारा? मी काय करू? मी काय करू? फार मोठा प्रश्न आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणत होते, कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा. मला सांगा कोणत्या गावाला विठ्ठल राहत होते? सांगा. लागत शे पाया येतो लोटांगणी, मी त्याच्या पाया पडतो, मी त्याला लोटांगणी येतो, फक्त मला विठ्ठल कुठे राहतोय सांगा. काय तळमळ असेल? पुसावे ह्याची वाट, काय अभाव यांची, काय अभाव नाही. कोण बतावे बात गुरुविना, कोण बतावे बात, कोण बतावे बात गुरुविना, कोण बतावे बात. हे कोण बतावे बात गुरुविना, कोण बतावे कोण सांगेल? हा प्रश्न जनकाला पडला होता. प्रश्न जनकाला पडला, कोण या जगामध्ये आहे जो मला ब्रह्मांडाचा दरवाजा उघडून देण्याची त्याच्याकडे गुरु किल्ली आहे. त्याला गुरु किल्ली म्हणतात. गुरु किल्ली लागल्याशिवाय अनंत जन्मापासून बंद केलेला दरवाजा उघडत नाही. अनंत काळापासून दरवाजा बंद केलेला आहे. अनंत काळापासून त्याला टाळा लावलेला आहे आणि त्याची चावी फक्त संतांकडे आहे. तुकया बंधू म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या, अंगा वेगळे आपुल्या टाकोनी झाला मैमान. त्या किल्ल्या संतांकडे दिलेल्या आहे. एक होती बिल्ली, तिला जायचं दिल्ली, मडीच पडली ढिल्ली, तिची हरवली किल्ली. बऱ्याच किल्ली हरवल्या. यांच्या कुलपाला किल्ली लागतच नाही. काहीचे कुलप एवढे गेले की त्या गुरुची चावी मोडून जाती, चावी बँड होऊन जाती. चावी काय करायचं आता? पण काही गुरुले बसतात असतात, ते म्हणतात चावीने उडत नाही ना, हातुडी आणि हातुडी आली, फटका मारला, जुनाटई खानी नसरे लुटिता मागे बहुत जली, जुनाटई खानी उघडली, जुनाटई खानी उघडली, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. कोणतं ध्वनी? कोणता ध्वनी? महावाक्य ध्वनी बोंब झाली. कोण सांगेल मला? जनक राजाने 1000 सालकृत गायी तयार ठेवल्या, त्यांच्यावर झालर टाकले, त्यांच्या पायामध्ये तोडे घातले चांदीचे, सोन्याच्या छंब्या बसवल्या, त्यांना सालंकृत गायी, तरण्या बाट गायी 1000 गायी तयार करून ठेवल्या. आणि प्रधान दौंडीने सगळ्यांना, जे कोणी साधू असतील, जे कोणी संत असतील, जे कोणी ऋषी असतील, जे कोणी महंत असतील, स्वतःला संत म्हणतात, त्यांना सांगा तुम्हाला जनकाने येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी राजवाड्यामध्ये बोलवले. एवढी गर्दी झाली, 1000 गायी तुम्हाला देणार आहे राजा जनक. 1000 गायी. इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी, बाबा 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 बाबा.
आगोट्यावाले आले, फेट्यावाले आले, पोवळे घालणारे आले, कासाचे मणी घालणारे आले, तुळशीचे मणी घालणारे आले, रुद्राचे मणी घालणारे आले, लंगोटीवाले आले, लुंगीवाले आले, पुंगी वाजवणारे आले. एवढी गर्दी. आणि राजा त्यांच्या पुढे उभा राहिला. तेव्हा सूर्योदय झालाय. सूर्यास्तापर्यंत जो कोणी तुमच्यामध्ये ब्रह्मज्ञानी असेल, जो कोणी परमहंस असेल, जो कोणी नामधारक असेल, त्यांनी या 1000 गायी घेऊन जायच्या आहे. दौंडी देऊन टाकली. दौंडी दिल्यानंतर दिवसभर चढत चालला. हे सगळं पाहते. तू ब्रह्मज्ञानी का? नाही तू आहे का? नामधारक. नाम म्हणजे काय? धारक म्हणजे काय? गाळ पाण्यात चालला कशात? मला संध्या वाटतं रिकामी शेती वाढव, त्याला गाठी मार, शेती वाढव, त्याला गाठी मार. तुला शेत्या कापून गेला पाहिजे. काय आवडतं शेती पडते? काय ते शेतीमध्ये रिकामा काही तमाशा करतो, लोक उल्लू बनवाय करता. तमाशा सगळा परमात्माच्या नावाचा बट्ट्या बोळे सगळा. तुला साधक शब्द काही लोकांना साधक म्हणजे साधक म्हणजे काय? साधक म्हणजे काय? काय साधक शब्द कळत नाहीये. नामधारक म्हणजे काय? नाम म्हणजे काय? अरे माळ करी नाही रे टाळ करी काय उपयोग त्याचा? कोणते कीर्तन चालले बदल चालले तुमचे? एवढे अभंग नेऊन ठेवले. बाबा 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 नका जाऊ दया गावा, नका जाऊ दया गावा, राजा शिवा, राजा शिवा, शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे नामधारक. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. आहे तुमच्यामध्ये कोणी एकमेकाच्या चौकशी चालल्या, याला हे विचार त्याला विचार, केव्हा मला नाही कळत, केव्हा मला नाही माहिती. अरे भव्य कपडे केले तुझं, भव्य कपडे केले तुझं, लंगोट लावले ते म्हणे आपल्याला काही कळत नाही. बरं नाही हे काय बाबा म्हणतात ते, आता आपल्याला काही कळत नाही बाबा. आम्ही वारी करतो, मोठमोठ्या वाऱ्या करतो, पाय पाय जातो, भरपूर खातो, घरात काम चालू आहे आमचं. हे काय म्हणते असं? हे तर भलत चालू आहे काहीतरी. जोरात काम चालू आहे, खाला नाही तोटा म्हणतो मी मोठा, बोलतो खोटा. एक म्हणतं ते एक म्हणतं ते एक म्हणतं ते एक म्हणतं. दिवस पार तिरपा झाला असा. जनक राजा आला, दिवस पावतीला गेला, तुमच्यात एक सुद्धा नाही नामदार, एक सुद्धा ब्रह्मज्ञानी नाहीये. अरे मी काय सगळं सगळ्यांनी भामटेवानी माना खाली घातल्या, कोणीच काय बोले ना. एक दिव्य पुरुष उठला, एक दिव्य पुरुष उठला, याचा चेहरा तेजपुंज होता, ज्याचा चेहरा तेजपुंज होता, त्याच्या चेहऱ्यावर तेज होता. असं त्याच्या चेहऱ्यावर असं तेज होतं. त्याचे डोळे बोलत होते, त्याच्या डोळ्यात पावर होता, त्याच्या कपड्यात पावर नव्हता, त्याच्या ठेवीत पावर नव्हता, त्याच्या डोळ्यात पावर होता. तेजपुंज महात्मा उठला, उभा राहिला, सगळे त्याच्याकडे पाहिला. ऐसा विरळा कोणी, ऐसा विरळा कोणी, ऐसा विरळा कोणी, ऐसा विरळा कोणी. तुका त्याशी लोटांगणी, असा एखादा विरळा असतो, दिव्य
बारायला, त्याची दृष्टी, याचं तेज. आज तुमच्या चेहऱ्यावर तेज नाही याचं कारण तुम्ही नाम नाही घेतलं. ज्याच्याकडे नाम आहे त्याचा चेहरा बघा. नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा, अपने को भूल तन में बाहर फिरे गवारा. नजरों से देख प्यारे क्या रूप है तुम्हारा. तेज त्याच्या चेहऱ्यावर तयार होतं. दया धर्म नहीं मनमो क्या मुखडा देंगे माझं मुलगा त्याच नाव टाळ्या वाजवाय. धर्माची साथे हा गोड आहे. क्या बात. नदिया गहरी नाव पुराणी उतर चाहे संगमो. पुढे उतर. संगम जिथं होतो तिथं. नदिया गहरी नाव पुराणी उतर चाहे संगमो. अरे गुरु करे सो पार उतार निगुरा बुडे उन्मो. दया नाही मनमो गुरु करे सो पार उतारे निगुरा. निगुरा कळतो का? नाही कळत. निगुरा पुढे उन्मो. तेज आहे, तेज आहे, असं तेज आहे शेरावर. त्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा. हो श्रीपाद काय वस्तू आहे बाई. लावायची. कोणाची काय विचार, कोणाची काय विचार देवला. तेज पुंज चेहरा आणि त्या दिव्य पुरुषाचं नाव होतं याज्ञवल्क. काय नाव होतं? याज्ञवल्क. हात वर केला. सगळ्या शिष्यांना सांगितलं बघता काय सोडा त्या गाई, खेळा आपल्या आश्रमामध्ये. सगळे पाहत राहिले. हे म्हणतो हा तू काय घेऊन चालला. हे म्हणतो तू काय घेऊन चालला. तू काय घेऊन चालला. तू का ब्रह्मांड नाही का. त्याने सांगितलं मी बोललो का. मी बोललो का ब्रह्मांडानी आहे. मग गाया कसा काय घेऊन चालला. ज्या अर्थी गाया घेऊन चाललो त्या अर्थी तुम्ही समजू घ्या मी कोण. त्याला परमात्मा ज्या अर्थी मी गाया घेऊन चाललो ना तुम्ही समजून घ्यायचं कोण आहे. मोठमोठे विद्वान आडवे आले. त्याच्यात एक पहिली भगवत भक्त होती. तिचं नाव आहे गार्गी. पुढे आली प्रश्न उत्तर करायला. ते प्रश्न उत्तर आपल्याला काय पाहिलं वेळ पुढे आपल्याकडे 5 मिनिटं कमी मारायला. मला घडले पाहून येणार तुम्ही.
जनकानं पाहिलं बास आपलं काम झालं. सगळी सभा बरखास्त केली. जनक गेला आणि त्या याज्ञवल्क्याच्या पाया पडला. राजवाड्यामधले आलं, राजगादीवर बसवलं. मी सगळं राज्य तुम्हाला दान करतो, मला तत्व सांगा, मला तत्वज्ञान सांगा, मला तत्व सांगा. आणि मग याज्ञवल्क्याने जनकाला तत्वज्ञान सांगितलं. आणि ते तत्वज्ञान आहे, हे तू नाहीये ते तू आहे, हे तू नाहीये ते तू आहे, याला विचार म्हणतात. आणि हाच विचार खरा आहे, दुसरा विचार सगळे खोटे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला हा उपदेश केला. कोणता? क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, हे सगळं खोटे. हे शरीर तू नाहीये, तू तर तो आत्मा आहे. ते ब्रह्म तू आहे. मी वासुदेव तत्वता. त्याला हा बोल केला. शरीर मी नाहीये, आत्मा आहे मी, ब्रह्म मी आहे, वासुदेव मी, अहम ब्रह्मास्मी. आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसि ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आत्मा ब्रह्म, आत्मा ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, ज्ञान ब्रह्म आहे. तत्वमसि ब्रह्म, ते ब्रह्म तू आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. वेद, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वीराने वावा भार माथा. वेद दयागाती, वेद दयागाती, आम्हा तयाची 24 तास. विठ्ठल विठ्ठल. तयाची संगती. तुम्ही ज्याची संगत कराल ना, बस ते प्राप्त होईल तुम्हाला. आम्हा तयाची संगती, संगती पंगती देवास वेगळे, नित्य जोडे तिची साथ. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. राजा, तू राजा नाहीये, हे राज्य तुझं नाहीये, हे शरीर तुझं नाहीये. तू तत्व आहे, ते तू आहे, तू तत्व आहे. आणि हा विचार तू कर आता इथून पुढे. हा विचार बाकीचा सोडून दे. याला परमार्थ म्हणतात. याला म्हणतात परमार्थ लागला. धर्मचंद्र राजा त्या मार्गाला लागला, तुकाराम महाराज त्या मार्गाला लागले, म्हणून ते त्या मार्गाला लागले.
म्हणून ते लागले त्या मार्गाला. त्यांचे अभंग वृद्धोमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन या छंद घेऊन याला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले. स्वरूप कळणं सोपं नाही. तुला स्वरूप कळालं का? तुला कळालं का? काय म्हणते गुरु करून घे. लोकांना म्हणतो गुरु करून तू शुद्ध झाला ना. तू लोकांना म्हणे गुरु करा आपली आपण शुद्ध करा. तू पास झाला नाही अजून तू अजून बद्ध आहे. लोकांना म्हणतो मी गुरु काचा गुरु आलाय तू. अरे तूच बद्ध आहे. लोकांना काय मार्ग सांगतो. स्वतः झोपवतो. लोकांना म्हणतो उठा जागे भारी आता हे असे बाटका चला तमाशा करून टाकला. काय बोलतो ते कळत नाही. तू बोलतो काय? काय बोलतो? फक्त आयशे जाणार ते उद्या सर तुकर केले काय काय कसं लाव फवारे तोंडाला लोकांसाठी ब्रह्मज्ञान आपण करून काय बोलतात. तसं आचरण आपलं पाहिजे. तुका म्हणे नाही निरसला देह तव ते अवघे संसारिक देहाच्या निराशे पाविजे ठाया. देहाचा निराश हाची क्षणोक्षणी हाची विचार केल्यानंतर देहाचा निराश होतो. ज्या दिवशी देहाचा निराश होईल त्या दिवशी आपण भवसिंधू तरुण जाऊ. विठ्ठल विठ्ठल भवसिंधू तरुण जाण्याकरता पहिले याचा विसर पडला पाहिजे. पडिय देह भाव पुरवी वासना भक्त ऐशे जाना जे देव उदास देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी मज. त्याला तो विसर पडला तुकाराम महाराजांना. कशाने पडला? तत्व. काय? तत्व 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 वैष्णवांचा मालक तुरा वस्तुशी तुरा वस्तुशी वैष्णवांचा माल खरा हो. उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. ती वस्तू मी आहे. ती वस्तू मी गा. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐशी. जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू का मी. ती वस्तू मी आहे. आणि ती वस्तू कधी प्राप्त होते? तत्व विचाराने. मग तो विचार करायला सांगितला. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कशासाठी? तरावया पार भवसिंधू ठल विठ्ठल. कोण आहे आपण? तुम्ही सगळे बसले कोण आहे? मला सांगा ना कोण आहे? आमची राणी मदालसा म्हणती. ज्याला तू मी म्हणतो ना, ज्याला मी म्हणतो, ज्याला माझं म्हणतो. अरे उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आलाशी कवन्या वाटा मातेची गर्भवासा तो पंथ ओखटारे पचलाशी कर्मकोठा अविचार बुद्धी तुझी पुत्र राया अदटा पर्ये दे मदालसा सोहम जो रे बाळा. नाही कळणार. जो जातो आणि जातवा त्यालाच कळेल. इकडे जातीचा पाहिजे, छातीचा नको. जातीचा पाहिजे. जात जो गेला आत ती आमची जात. पाहिजे निज ध्यानी निज पहारे लक्ष लागू दे डोळा निजू तेतू विसरला शिवशीवर पडा काळा. पर्य दे मदालसा अंडरलाईन करा त्या प्रमाणाखाली. पर्य दे मदालसा सोहम जो रे बाळा. सोहम जो रे बाळा. सोहम जो रे बाळा. नवमास कष्टलाशी डाव्याने प्रसूत झाली येताची कर्मजाळ तुझी मान अडकली आका तु जननीये दुःखदाय मोकली स्मरेत्या हरिहरा द्याई श्रीकृष्ण माऊली
उपजोनी दुर्लुबुरे माय बाप झालाची वाडविशी थोर आशा थोड कष्ट सायाची माझे माझे म्हणून या जणी वाया भरलाशी होणार जाणार नको गुंपू भोपाशी हा दे नशिवंत मळमूत्राचा माता तुम्ही याला माझं म्हणता हे तुमचं नाही हे नाशिवा नाही हे नाशिवंत आहे तुमचंच नाही सगळ्यांचं आणि तुमचं जाणार नाही सगळ्यांचं जाणार आहे म्हणून तुकाराम महाराज नासिवंत देह जाणार सगळे नासिवंत देह जाणार नासिवंत देह जाणार नासिवंत देह सावध केलं इथं आपल्याला सावधान 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 सावध केलं आयुष्य काळ खाऊन राहिला ज्याला मी म्हणतो ते नाशिवंत आहे ते जाणार आहे सावधान व्हा सावध नुसतं सावधान नाही केलं सावधान म्हणून काय करायला सांगितलं संत समागमी धरावी आवडी आणि मग ते जे तत्व देतील ना त्या तत्वाचं चिंतन म्हणजे करावी तातडी खरा तातडी म्हणतात त्याला ती तातडी आहे ती नाहीये तो मी रात्रंदिवस अनुसंधान लागलं पाहिजे रात्रंदिवस एकच चाला रात्रंदिवस खूप सांगण्याकरता आहे आपल्याकडे वेळ राहिला नाही आता 12:10 झाली बरोबर कीर्तन सुरू झालं तो टाइम झाला आता 10:10 कीर्तन सुरू झालं आणि 12:10 झाली बरोबर आहे संताच्या संगतीमध्ये जा त्यांचा समागम करा बैसता संताची संगती कळो आले कमळापती
आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. असा निश्चय झाला ज्याचा, बास त्याला काय भीती, काहीच भीती नाही. एक वाजता भजन करा विठोबा लोकीचे विभारी कमनी लोकीचे विभारे कमनी लोकीचे विभारे तुका म्हणे लोकीचे विभारे नकडोळे धुरे भरोनी राहू नकडोळे धुरे नकडोळे धुरे भरोनी राहू नकडोळे धुरे नकडोळे धुरे भरोनी राहू नका डोळे धुरे. आपला हा जो धूर माझा तो धूर वेगळा, हा जो धूर आहे अहंकाराचा अज्ञानाचा. या इहलोकीच्या व्यवहारामध्ये म्हणजे आपला इहलोकामध्ये आपण सगळेच आहे. आपल्या सगळ्यांचा व्यवहार चाललाय. माझी गाडी आहे, माझा बंगला आहे, माझे घर आहे, माझं दुकान आहे, माझे पैसे, माझे हे सगळं माझं हे सगळं याच्यामध्ये रमून गेला, त्याला इहलोक म्हणतात. त्या धुरात तुम्ही राहू नका असं तुकाराम महाराज सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सर्व गायनाचार्य मंडळींनी गोड अति सुंदर साथ दिली. त्यांना मी कुठे कुठे धन्यवाद देतो. गोड अति सुंदर साथ दिली सगळ्यांनी सुंदर साथ दिली. विनेकरी असतील आणि सुंदर असं मृदुंगाची साथ दिली. मागील सप्त्यामध्ये आपल्या तिथे होतं ना, फार सुंदर, तिथे पण फार सुंदर साथ वाजवली तुम्ही. आज तर बोलायचंच काम नाही, खूप सुंदर. आणि मन लावून अगदी जीवाचं रान करू नये, अठ्ठास करू नये, चांगली गोष्ट आहे. भाग्यवान आहे.
आणि या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सर्व्हिस सुंदर आवाज दिला मागून दादा तुला पण धन्यवाद देतो. तुम्ही सगळे बसलेले मायबाप सगळे शांत चित्ताने श्रवण केलं तुम्हाला पण धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलो नामदेव बाळा ठाकूर दादांना अगोदरच बोलून गेलो. निश्चित परमेश्वर त्यांना चांगली जागा दिली यात काही संशय घ्यायचं कारण नाही, कारण ते नामधारक होते. त्यांनी हाच परमार्थ केला जो आपल्या कीर्तनामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना. आता हा परमार्थ त्यांनी केला. त्यांना परमेश्वर चांगली जागा देईल, चिर शांती देईल यात काही शंका घेऊ नये. आणि या ठिकाणी त्याच्या निमित्ताने उत्तर कार्याच्या निमित्ताने 13व्याच्या निमित्ताने कीर्तन या ठिकाणी पार पडलं. परत एकदा पुनश्च एकदा हरिभक्तपरायण माझे आदरणीय ज्येष्ठ दादा आमच्या गुरुस्थानी परमपूज्य विभीषण बाबा ठाकूर यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या निमित्ताने सेवा करण्याचं भाग्य मिळालं. सेवेसाठी उपस्थित हरिभक्तपरायण माझे ज्येष्ठ दादा आदरणीय गुरुबंधू गुरुवर्य मोठा बंधू गुरुसारखाच असतो गुरुवर्य आदरणीय श्री प्रकाश बाबा म्हात्रे ते आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना ज्ञात अज्ञात मंडळी ज्ञात अज्ञात कीर्तनकार मंडळी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण मला सगळ्यांची काही नावं मला माहीत नाही, मला जास्त ओळख नाही. ते तुम्ही जर हिरे सोडले तर मला मग सगळे मला परिचय नाही मला सर त्याच्यामुळे. आणि सेवा संपलेली या ठिकाणी सेवा संपली असं जाहीर करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.